सो हॅलो गाईज, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल 350 आणि प्लस आपला मिक्सर ऑन ऑफ कसा करायचा, पॅन्ट्री लावायचा कसा, एक नॉर्मल बेसिक गोष्टी आपण सांगितलं होते आणि पार्ट 2 वरती भरपूर कमेंट आले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठकुठल्या गोष्टी आहेत, कुठकुठले बटन कसे वापरायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. बघू शकता, आता आपल्याला एखाद्या गाण्याला लूप द्यायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो लूप वगैरे कसा द्यायचा. आता तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये गाणं सिलेक्शन कसं करायचं, मी परत एकदा दाखवतो. बाउन्सी फोल्डर ओपन करायचा, त्यामध्ये आपण एखादं गाणं घेऊ कुठलं तरी. ठीक आहे, तर हे गाणं आपण घेऊ. ठीक आहे, या गाणं सिलेक्ट झाल्यानंतर पुन्हा लोडून द्यायचा. लोड झाल्यानंतर चेक करायचं गाणं की प्ले होते का नाही. ठीक आहे, बघू शकता क्यू दाबून धरले की इथं लाईट लागते 3 नंबरला, म्हणजे गाणं सिलेक्शन झालेलं आहे प्रॉपर. ठीक आहे, आता गाणं प्ले करायचं. इथं प्ले केल्यानंतर स्लायडर उचलायचं 3 नंबरचा. ठीक आहे, बघू शकता इथं गाणं वाजतोय. आता बंद करायचं, बंद करायच्या वेळेस क्यू दाबायचा. ठीक आहे, ओके, आपलं गाणं आता वाजतं व्यवस्थित. आता आपल्याला लूप द्यायचं आहे. लूप देण्यासाठी नाही तर पहिला ऑप्शन असतो बघा, इन. तुम्हाला दाखवतो एकदा परत एकदा बघा. इथे लिहिलं हॉट लूप आणि आउट ॲडजस्ट. ठीक आहे, तर इथे दिलेलं आहे इन आणि आउट. तर इनचं बटन काय करायचं, तुम्हाला एक वेळेस दाबायचं आहे आणि आउटचं बटन 2 वेळेस दाबायचं आणि जो आपला जॉग वेल असतो तो मायनस फिरवायचा आहे लूप देण्यासाठी. तर मी तुम्हाला लूप देऊन दाखवतो कशा प्रकारे लूप देतात. तर गाणं पहिला प्ले करू. बघा, इनचं बटन एकदा दाबलं, आउटचं बटन आपण 2 वेळेस दाबलं. आता आपलं जॉग काय करायचं आहे, मागं फिरवायचं आहे. बघू शकता हळूहळू आपला गाण्याला काय होते, लूप बसतोय. आता लूप दिल्यानंतर एक्झिट करण्यासाठी साईड दाबायचं लूप एक्झिट, म्हणजे काय झालं, आपला हा बसला लूप एक्झिट झाला. ठीक आहे, जर तुम्ही एखादा बीटवरती बेसवरती पकडत असाल तर बेस ह्याचा कमी करायचा, बेस साईज नॉर्मली कमी करायचा. ओकलवरती पकडला तर हा तसं नॉर्मली ठेवायचं, काय एवढं फरक पडत नाही. फक्त बेसवरती पकडून ठेवायचा, म्हणजे बेस वगैरे जो असतो आपला इथला तो कमी करायचा. ठीक आहे, या गोष्टी समजलं. आता तुम्हाला सांगतो विनाईल मोड यूज कसा करायचा, म्हणजे आपण स्क्रॅच वगैरे जॉग वगैरे देतो नाही का, जॉगने थोडं स्क्रॅच वगैरे जे देतो तो आपण कसं द्यायचं तुम्हाला सांगतो. इथं बघा तुम्हाला दिला असेल मास्टर टेम्पोच वर आहे ना, विनाईल मोड दिला असेल, ऑन करायचा. आता आपल्याला स्क्रॅच द्यायचं आहे. तर स्क्रॅच देण्यासाठी काय करायचं, इथे थोडंसं प्लसचं बटन असतो, हे थोडं तुम्हाला प्रेस करायचं. प्रेस देऊन म्हणजे अशा प्रकारे आपण स्क्रॅच पण देऊ शकतो. परत गाणं सिलेक्शन करू, ऑन करू. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्क्रॅच पण देऊ शकता. लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला प्रेस करून सो नॉर्मल हे करणार. तुम्ही काय करताल, चालू करताना आणि असं गोल फिरताना असं नाही वाचणार ते. इथं जेव्हा प्लसचं बटन दिसत असेल इथं थोडंसं प्रेस करायचं एका हे बोटाने आणि असं या प्रकारे तुम्ही स्क्रॅच पण देऊ शकता. ठीक आहे, स्क्रॅच झाल्यानंतर हे बंद करायचं. ठीक आहे, लूप आणि स्क्रॅच तुम्हाला समजलेला आहे. ठीक आहे, ते दिलेलं असेल बघा ट्रॅक सर्च आणि सर्चचं बटन. तर ट्रॅक सर्च आणि सर्चमध्ये काय, एखादं गाणं आपण कसं येतं सिलेक्शन करतो तसं ट्रॅक सर्चने काय होतं, एखादं गाणं डायरेक्ट पुढचं गाणं लावायचं समोर. समजा इथं ट्रॅक सर्चचं पुढचं बटन दाबू, गाणं काय होते चेंज होते अजून पुढं जाऊन. बघा परत चेंज झालं. आता मागे यायचं असेल तर मागचं गाणं बघा 18 वरती आहे, 17 झालं, 16 झालं, असं आपण गाणं चेंज करू शकतो. आता मला समजा खाली तो ऑप्शन आहे सर्च आहे, सर्चचा ऑप्शन कशाला यूज करतो तुम्हाला सांगतो. आता गाणं प्ले करायचं, प्ले केल्यानंतर आपल्याला गाणं आहे ना स्किप करायचं, जसं यूट्यूबला करतो तुम्ही 10-10 सेकंड तसं स्किप करायचं आहे. तर आपण काय करणार आहे, सर्चचं बटनवरती दाबून धरणार आहे. ठीक आहे, तर आपण बघू स्किप होतं गाणं. प्ले करायचं, बघा स्किप होतं गाणं. आता मागं घ्यायचं असेल तर परत मायनस करायचा, ह्याच्याने काय होतं आपला थोडक्यात गाणं स्किप होते. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला समजले. या गोष्टी तुम्ही फक्त परफेक्ट लर्न करा. तुम्हाला अजून एक सांगतो, लूपचा ऑप्शन इथे दिला असेल बघा लूप डिवाइड म्हणून. तर लूप कसं द्यायचं हा हे पण तुम्हाला सांगतो. एखादं गाणं प्ले करायचा, 4 वार अडकले बघायचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथं पण ह्याला लूप देऊ शकता. ठीक आहे, समजा गाणं प्ले केलंय तर प्लसमध्ये जावं आपण. म्हणजे अशा प्रकारे लूप आणि आपला स्क्रॅच देतो आपण. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला समजले.
बघितलं असेल लूप वगैरे कसं देतात आणि स्क्रॅच मोड वगैरे कशा असतात, कसं गोष्टी यूज करतात, मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि guys, तुम्हाला पार्ट 3 पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओचं कमेंट सेक्शनमध्ये पार्ट 3 कमेंट करा. लवकरच मी तुमच्यासाठी पार्ट 3 घेऊन येईल आणि अजून पुढच्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये शेअर करू. ठीक आहे, तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कमेंट करून जावं. भेटू आपण आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.